आपल्याला फक्त 90 मिनिटांमध्ये हा पेपर आपल्याला सोडवायचा आहे। पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी प्रश्नांची काठिण्य पातळी सारखीच असणार आहे। वेळेचं नियोजन कसं करायचं याची देखील माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। एकच पर्यायाचं वर्तुळ पूर्ण रंगवावं लागेल। ते वर्तुळ कसं रंगवायचं हे आपण पुढे पाहणार आहोत। आता आपण पाहणार आहोत की ही OMR शीट नक्की कशा पद्धतीने तुम्हाला भरायची आहे। तुमचा मुलगा किंवा मुलगी 4थी किंवा 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बसलाय का आणि त्याला स्कॉलरशिप मिळायला हवी असं तुम्हाला वाटतंय का? मग तुम्ही हा व्हिडिओ त्याला नक्की दाखवा, कारण कलाकार एज्युकेशन चॅनल मार्फत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शनपर व्हिडिओ, ज्यामध्ये आम्ही सांगणार आहोत परीक्षेचे स्वरूप, पेपरची माहिती, प्रश्नांची काठिण्य पातळी, OMR पद्धतीची माहिती, नमुना प्रश्नपत्रिका आणि वेळेचे नियोजन, जेणेकरून त्याला सर्व शंकांचं समाधान होईल आणि तो हसत खेळत परीक्षेला सामोरे जाऊन जास्तीत जास्त गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करेल। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत परीक्षेचे स्वरूप। यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असणार आहे, कोणकोणते विषय त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत याची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। पेपरची माहिती, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर 1 यामध्ये कोणते विषय अंतर्भूत आहेत, पेपर 2 यामध्ये कोणते विषय अंतर्भूत आहेत आणि प्रत्येक पेपर किती मार्कांसाठी आहे याची आपण माहिती पाहणार आहोत। प्रश्नांची काठिण्य पातळी, यामध्ये सोपे प्रश्न, मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न कशा पद्धतीने समाविष्ट असतात याची माहिती आपण पाहणार आहोत। OMR पद्धतीची माहिती, उत्तर पत्रिका कशी नक्की भरायची हे आपण OMR शीट मध्ये संपूर्णपणे माहित करून घेणार आहोत। नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते आणि ती प्रश्नपत्रिका आपण कशा पद्धतीने सोडवली पाहिजे याचं मार्गदर्शन आपण नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये करणार आहोत। आणि विशेष करून विद्यार्थ्यांनी पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर सोडवत असताना आपल्या वेळेचं नियोजन कसं करायचं याची देखील माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। पण त्याआधी कलाकार एज्युकेशन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। हे मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हल्लीचे युग हे स्पर्धा परीक्षांचे युग आहे। विद्यार्थ्यांना आगामी काळात शिष्यवृत्तीसारख्या अनेक शालेय व अन्य स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे। शिष्यवृत्ती मिळवणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते। राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन 1954-55 पासून कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते। सन 2025-26च्या नवीन GR नुसार पुन्हा एकदा या परीक्षा 4थी व 7वी साठी सुरू करण्यात आलेल्या आहेत। या GR मधील नवीन नियमानुसार आम्ही हा मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवलेला आहे। हा GR आपणास वाचायचा असेल तर GR ची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम आपण परीक्षेचं स्वरूप जाणून घेऊयात। प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी। परीक्षेचं स्वरूप आहे, आपल्याला एकूण 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, म्हणजेच पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2। तर यामधील पेपर क्रमांक 1 मध्ये 2 विषय समाविष्ट असणार आहेत, प्रथम भाषा मराठी आणि याच्या सोबतीला असणार आहे गणित। तर प्रथम भाषा मराठीमध्ये एकूण प्रश्न संख्या असणार आहे 25 आणि विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण या पद्धतीने मराठी विषयाचा पेपर असणार आहे एकूण 50 गुणांसाठी। याचबरोबर गणितामध्ये प्रश्न संख्या असणार आहे 50, त्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण या पद्धतीने 50 प्रश्न संख्या आणि एकूण गुणांची संख्या असणार आहे 100। आणि पेपर 1 म्हणजेच पेपर 1 हा आपल्याला सोडवण्यासाठीचा वेळ आहे 1 तास 30 मिनिटे, म्हणजेच आपल्याला फक्त 90 मिनिटांमध्ये हा पेपर आपल्याला
सोडवायचा आहे. ही झाली पेपर 1 ची माहिती. याच सोबतीला तुम्हाला पेपर 2 असणार आहे. पेपर क्रमांक 2 याच्यामध्ये पहिला विषय जो असणार आहे तो तृतीय भाषा इंग्रजी. त्याच्यामध्ये एकूण प्रश्न संख्या असणार आहे 25 आणि त्यामध्ये एकूण गुण असणार आहेत 50. यामध्ये सुद्धा पेपर 1 प्रमाणेच प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे आणि तृतीय भाषा इंग्रजीच्या जोडीला दुसरा विषय असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये सुद्धा प्रश्न संख्या असणार आहे 50 आणि गुणांची संख्या असणार आहे 100. हा पेपर म्हणजेच पेपर क्रमांक 2 सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ असणार आहे 1 तास 30 मिनिटे. म्हणजेच पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 ला सुद्धा आपल्याला वेळ असणार आहे 90 मिनिटे. म्हणजे पेपर 1 आपल्याला 90 मिनिटात पूर्ण करायचा आहे. पेपर 2 देखील आपल्याला 90 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण माहिती घेणार आहोत प्रश्नांची काठिण्य पातळी कशा पद्धतीने असणार आहे. तर लक्षात ठेवा, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी प्रश्नांची काठिण्य पातळी सारखीच असणार आहे. म्हणजेच सोप्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला 30% असणार आहेत, ज्याच्यामध्ये की ज्या प्रश्नांची उत्तरे अगदी सहज तुम्ही अर्ध्या मिनिटापेक्षा कमी अवधीमध्ये ज्या प्रश्नांची उत्तरे किंवा काही सेकंदातच तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे लिहू शकता, अशा सोप्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला 30% असणार आहेत. यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असणार आहेत दोन्ही पेपरमध्ये, ज्याच्यावरती आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे. कदाचित अर्धा मिनिट किंवा त्यापेक्षाही थोडासा अधिकचा वेळ आपल्याला मध्यम स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी लागू शकतो. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कठीण स्वरूपाचे प्रश्न आणि त्याचं प्रमाण असणार आहे 30%. विद्यार्थी मित्रांनो, तर या कठीण स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये मात्र नक्कीच तुम्हाला अर्ध्या मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल, कारण ते प्रश्न सहजासहजी आपल्याला सोप्या स्वरूपाचे प्रश्न जितक्या लवकर आपण सोडवणार आहोत त्या पद्धतीने ते सोडवता येतीलच असं नाही. त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. काही ट्रिक्स आपल्याला वापराव्या लागतील, काही क्लुप्त्या आपल्याला वापराव्या लागतील, काही सूत्रांचा आपल्याला वापर करावा लागेल, जेणेकरून हे कठीण स्वरूपाचे प्रश्न देखील आपल्याला लवकरात लवकर कसे सोडवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या स्वरूपामध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही बाबी आहेत ज्या आता आपण तुम्हाला सांगणार आहोत. की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. प्रत्येक पेपरसाठी ABCD संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्याला A संच असेल तर त्याच्या मागच्या विद्यार्थ्याला B असेल, त्याच्या मागच्या विद्यार्थ्याला C प्रश्न संच असेल, त्याच्या मागच्या विद्यार्थ्याला D प्रश्न संच असेल आणि पुन्हा त्याच्या मागच्या विद्यार्थ्याला पुन्हा A प्रश्न संच असेल. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असणार आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एक पर्याय अचूक असेल. म्हणजे आपल्याला फक्त एकच पर्यायाचं वर्तुळ पूर्ण रंगवावं लागेल. ते वर्तुळ कसं रंगवायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाच्या सूचना परीक्षेच्या संदर्भात आपण आता पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरूपात देण्यात येतील. दुसरी सूचना आहे उत्तरपत्रिकेची तपासणी OMR पद्धतीने केली जाते. तिसरी सूचना कार्बन सेल उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी म्हणजेच छायाप्रत देण्यात येणार नाही. उत्तरपत्रिकेत प्रश्न क्रमांकांसमोर उत्तराचा योग्य पर्याय छायांकित करताना लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बॉल पेनचाच वापर करावा. या व्यतिरिक्त तुम्ही पेन्सिल किंवा स्केच पेनचा वापर केला तर ती उत्तरपत्रिका ग्राह्य धरली जाणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. पुढील सूचना, कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. अशा उत्तरांना 0 गुण दिले जातील. विद्यार्थी मित्रांनो, या सूचना आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. पुढील सूचना आहे, उत्तरपत्रिकेत गिरवलेले खाडाखोड केलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. एखादे नोंदवलेले उत्तर बदलता येणार नाही, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि शेवटची सूचना आहे, उत्तरपत्रिका तपासणी संगणकीय असल्याने उत्तरपत्रिकेस घडी घालू नये, स्टेपल करू नये. ही एक महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीची तुम्हाला उत्तरपत्रिका असते ज्याला आपण
OMR शीट म्हणतो. आता आपण पाहणार आहोत की ही OMR शीट नक्की कशा पद्धतीने तुम्हाला भरायची आहे. पहा, इथे तुम्हाला OMR शीट पूर्णपणे दाखवलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला प्रश्नपत्रिका संच कोड इथे अचूक नोंदवायचा आहे या बॉक्समध्ये. म्हणजे तुम्हाला जर A संच आला असेल, B संच आला असेल किंवा C असेल किंवा D असेल, समजा आपल्याला A प्रश्न संच मिळालेला आहे, तर आपण A संच कोड असणारं वर्तुळ काय करायचं आहे, पूर्णपणे रंगवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं, आपल्याला उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत कशी असावी हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पहा, संपूर्ण वर्तुळ तो काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने पूर्ण रंगवला गेला पाहिजे. या पद्धतीने, ह्या पहा त्यांनी चुकीच्या पद्धती इथे दिलेल्या आहेत. म्हणजे कोणत्याही पद्धतीचं क्रॉस मार्किंग तिथे करायचं नाही किंवा फक्त डॉट आपल्याला देऊन चालणार नाही. वर्तुळ अर्धवट रंगून देखील चालणार नाही किंवा बरोबरचा साईन, बरोबर अशी खून देखील आपल्याला करून चालणार नाही किंवा दोन वर्तुळ रंगवून देखील चालणार नाही. तर आपल्याला उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत आहे की या 4 मध्ये एकच वर्तुळ आपल्याला पूर्णपणे निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बॉल पेनने रंगवायचं आहे. ही उत्तर नोंदवण्याची सर्वात योग्य पद्धत आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे उत्तरांचे पर्याय आहेत, तर तुमचा प्रश्न क्रमांक आणि उत्तराचं तुमचं जे योग्य वर्तुळ आहे ते त्या प्रश्नासमोरचं योग्य वर्तुळ तुम्ही पूर्णपणे निळ्या किंवा काळ्या रंगाच्या पेनाने, बॉल पेनने रंगवणे खूप गरजेचं आहे. तर हे वर्तुळ कशा पद्धतीने रंगवायचं आहे हे आपण नमुना प्रश्नपत्रिका आणि OMR शीट घेऊन पाहूयात. ही नमुना प्रश्नपत्रिका आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी मराठी प्रथम भाषा व गणित या विषयाची. विभाग 1 मराठी प्रथम भाषा. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता आपण हा उतारा अतिशय काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि हा उतारा वाचल्यानंतर त्यातला जो पहिला प्रश्न आहे, लहान मुलांच्या मनाला कोणती उपमा दिली आहे. आता उतारा वाचल्यानंतर तुम्हाला उत्तर लगेचच समजणार आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे निर्मळ झरा. आता हे उत्तर आपण OMR शीटवर भरत असताना प्रश्न क्रमांक आपला 1 आहे आणि त्याचबरोबर आपलं जे अचूक उत्तर आहे त्या अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक देखील 1 आहे. म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाच्या अचूक क्रमांकाच्या पर्यायाचं वर्तुळ तुम्हाला पूर्णपणे रंगवायचं आहे. आता आपण इयत्ता 7वीची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यामध्ये सुद्धा तुम्हाला उतारा सुरुवातीला दिलेला आहे. या उतार्याचं आपण काळजीपूर्वक वाचन करायचं आहे. आता हा उतारा वाचल्यानंतर पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे, किरण बेदींनी कोणत्या स्पर्धेत टेनिसचे विजेतेपद मिळवले. याचं अचूक उत्तर आहे आशियाई. तर अचूक उत्तराचं जे पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आहे, आता या ठिकाणी तिसरा पर्याय आहे. तर या ठिकाणी OMR वर आपण ते तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ जे आहे ते पूर्णपणे रंगवायचं आहे. आता तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये योग्य पर्यायाचं उत्तर म्हणजेच योग्य पर्यायाचं वर्तुळ कसं रंगवायचं आहे याचा अंदाज तुम्हाला आता आलेला असेल. आता आपण पुढे जाऊयात. आता आपण पाहणार आहोत वेळेचं नियोजन कसं करायचंय. प्रथम पेपर 1 मध्ये आपल्याला 2 विषय असणार आहेत, मराठी प्रथम भाषा आणि गणित. तर मराठी प्रथम भाषेमध्ये एकूण प्रश्न संख्या असणार आहे 25 आणि गणित या विषयासाठी प्रश्न संख्या असणार आहे 50. एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे 75. पण सर्वप्रथम मराठी प्रथम भाषा सोडवित असताना 25 प्रश्न आपल्याला आहेत. तर हे प्रश्न कमीत कमी आपले 30 मिनिटांमध्ये सोडवून झाले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला गणित विषयासाठी थोडा अधिकचा वेळ लागेल तर तो आपल्याला देता येईल. गणितामध्ये बघा प्रश्न संख्या आपल्याला 50 असणार आहे आणि एकूण 55 मिनिटं वेळ आपण साधारणपणे गणितासाठी देणार आहोत. मराठीमध्ये बघा 25 प्रश्न आहेत. यामध्ये 25 प्रश्न सोडवत असताना साधारणपणे आपण एक प्रश्नाला 1 मिनिट असा वेळ पकडला तरी 25 मिनिटांमध्ये ते प्रश्न सोडून होणार आहेत. परंतु काही प्रश्नांना 1 मिनिटापेक्षा थोडासा जास्त कालावधी लागतो, म्हणून आपण त्यासाठी 30 मिनिटं असं मराठीच्या पेपरसाठी वेळेचं नियोजन केलेलं आहे. तर मॅथ्सचा पेपर सोडवत असताना 50 प्रश्न आपल्याला आहेत. एक प्रश्नासाठी 1 मिनिटाचा वेळ, परंतु काही कठीण जे स्वरूपाचे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी काही सूत्र क्लुप्त्या यांचा वापर करावा लागणार आहे आपल्याला आणि त्यासाठी थोडासा अधिकचा वेळ आपल्याला लागेल. म्हणून आपण गणितासाठी 55 मिनिटं असा वेळ दिलेला आहे
आणि अशा पद्धतीने 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या 5 मिनिटांमध्ये आपण जी OMR शीट भरलेली आहे त्यामध्ये एखादा प्रश्न असा राहिलाय का की ज्याच्या पर्यायाचं वर्तुळ आपण रंगवलेलं नाही, ते तुम्हाला करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडून एखादा प्रश्न राहिला, त्या प्रश्नाचं उत्तर समजा तुम्हाला येत नसेल तर ती जागा रिकामी न सोडता प्रयत्न करा, जे उत्तर तुम्हाला योग्य वाटतंय ते तुम्ही गोल करा. अशा पद्धतीने तुम्हाला 1 तास 30 मिनिटांमध्ये हा पेपर 1 सोडवायचा आहे. या पद्धतीनेच तुम्हाला पेपर 2चं सुद्धा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्तेच्या पेपरचं सुद्धा नियोजन तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे. दररोज अभ्यासाच्या वेळेचं नियोजन कसे करायचे ते आता आपण पाहणार आहोत. आज 25 मार्च आहे आणि 26 एप्रिलला आपली एक्झाम आहे. तर 25 मार्च ते 25 एप्रिल या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करू शकतो हे आपण आता पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, दररोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास या पद्धतीने दिवसातले 4 तास कमीत कमी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जर आपण घटक आणि उपघटकांची संख्या पाहिली तर साधारणपणे एका विषयामध्ये 25 ते 30 घटक आहेत आणि या पद्धतीने एका विषयाचा एक घटक म्हणजेच 4 विषयांचा प्रत्येकी एक एक घटक जर आपण केला, म्हणजे दररोजचे 4 घटक जर आपण केले तर निश्चितच पुढच्या 30 दिवसामध्ये तुमचे सर्व घटक रिवाइज होतील आणि त्या घटकांचा तुमचा सखोल अभ्यास देखील होईल. म्हणून सर्वांनीच सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास म्हणजेच दिवसातले कमीत कमी 4 तास अभ्यास करणं आपण गरजेचं आहे. आता आपण प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप पाहिले. अशा पद्धतीने इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आम्ही कलाकार एज्युकेशन चॅनलवर घेऊन येणार आहोत आणि ते मार्गदर्शन पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यामुळे आत्ताच कलाकार एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. परीक्षेचे स्वरूप या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर ते आम्हाला कॉमेंट करून नक्की विचारा. तुमच्या शंकेचे निरसन नक्की केले जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कलाकार एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.